कुठल्या प्रकारचं लक्ष ठेवून काम करण्याची गरज आहे, तसं लक्ष ठेवायची काही गरज नाही. ते आता दिवसात पैसे वाटतात, त्याच्यामुळे रात्रीचं लक्ष ठेवायची काही गरज नाही राहिली. काल त्यांना परदेशी वाटले, आज काल कवठ्याला वाटले, आणि एकामागे एक लाईटीवर पैसे वाटले सगळे उमेदवार. त्याच्यामुळे लक्ष ठेवायची गरज नाही, फक्त पैसे घेऊ नका असं मी म्हणणार नाही. परंतु पैसे जरी घेतले तरी पैसा कुठून आला एवढं वाटायचं धाडस कसं काय झालं. आणि कष्टाचे पैसे जर असतील तर पैसे कोणी वाटू शकत नाही. 5-5, 10-10 हजार रुपये लोक वाटतात. कोण म्हणलं 5,000, कोण म्हणते 2,000. आता ह्या रोज बातम्या येतात, बातम्या सत्य किती आणि खोटे किती याची शहानिशा यंत्रणा करी. आपल्याला त्याच्याशी काय कर्तव्य नाही. त्यांनी 5 वाटले तर आपल्याला वाटतं आपण 10 वाटावं, पण 10 आणायचे कुठून हा प्रश्न आहे. त्यामुळे शेती करणारा माणूस निवडणुकीचा खर्चच भागवता त्याच्या नाकीनऊ येतात. पैसे वाटायचे खूप लांब राहिले. मलाही लोकांचे फोन येतात, आमच्या इथं किती वाटप करायची. मी सांगतो प्रत्येकाला आपल्याकडे वाटप नाही. निवडून तुम्ही मला दिलं तर तुम्हाला जी गरज आहे, तुमचं जे कामं राहिलेली त्या कामांची योग्य प्रकारे वाटप करून तुमचं काम करून देईल एवढंच आश्वासन मी लोकांना देतो. कोणतंही काम करायचं असलं तर त्याला थोडी ताकद लागते. पद असल्यानंतर त्या माणसामध्ये थोडी ताकद निर्माण होते. आता आमचे काही विद्वान उमेदवार आहेत आमच्या बरोबर उभी पुढचे. ते म्हणतात यांना कोण कार्यालयात ओळखीतोय, यांना सरकारी ऑफिसमध्ये कोण ओळखीतोय. आम्ही कोणचं कमिशनच खात नाही, आम्हाला ओळखायचं काय सबंध येतो. तुम्ही कमिशनवर कामं करता, सेटलमेंट मध्ये पैसे कमावता, बऱ्याच लफड्यांमध्ये पैसे कमावता. तुमचा सगळा सातबार आम्हाला माहिती. परंतु तुम्ही किती पैसे कमावले ते तुम्हालाच लकला. आम्हाला ते पैशाशी काही कर्तव्य नाही. फक्त तुम्ही आमच्यावर बोलता म्हणून आम्हाला ते बोलायची वेळ येते. विषय असा आहे की काही उमेदवार म्हणतात आमच्यावर खूप अन्याय झाला म्हणून आम्ही निवडणूक लढवते. तुम्ही 60 वर्ष सत्तेत आहे, एकदा नसली संधी तर काय मिळते तुम्हाला. तुम्ही 60 वर्ष लोकांना अन्यायच केलाय ना, कोणालाच संधी मिळून दिली नाही. दुसरे 2 उमेदवार 10 वर्ष सत्तेत आहेत, त्यांना अजून लोकांची सेवा करायची. लोकांची सेवा करायची का स्वतःसाठी मिळावा मिळवायचा आहे हे जनतेला चांगलं माहिती. लोकांची सेवा करायला मी आतापर्यंत लोकांची सेवा करतोय 40 वर्ष झाली. माझ्याकडे कोणतंही पद नसताना लोक जमवायची ताकद माझ्यात सुद्धा आहे. आणि लोकांसगळं चांगलं वागून पद नसताना सुद्धा लोक आपल्या बरोबर राहतात याचा मी आता या 8-10 दिवसात अनुभव घेतलाय. प्रत्येक गावात प्रचाराला जात असताना प्रत्येक ठिकाणी लोक खाजगीत सांगतात आमच्यावर थोडं दडपण. म्हणजे सगळ्यात पक्षाचे पुढारी लोक म्हणजे सामान्य नाही, पुढारीच सांगतात आमच्यावर थोडं दडपण आहे, आमची अशी कामं अडकल्यात. त्याच्यामुळं आम्ही जरा उघडे होत नाही, आम्ही आतून काम करतो. आतून तर आतून काही बाहेरून करतात कार्यकर्ते आहेत आपले साधे बोळे, परंतु आतून करणारे बिलंदार कार्यकर्ते ते सुद्धा आपलं काम करणारे, कारण त्यांना खूप त्रास झालेला आहे. त्यांची कामं करून घेतली परंतु फुकट नाही झालेली, त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यात सगळं राहिलेलं आहे. या निवडणूक ही निवडणूक तशी थोडी ऐतिहासिक आहे. आपल्या गटामध्ये आतापर्यंत ज्या लढती झाल्या त्या एकाशी एक झाल्या. पुढं कधीच उमेदवार मिळत नव्हता पुढच्या पक्षाला, अशी परिस्थिती या गटात होती.
परंतु आज 4 उमेदवार रिंगणात ते आणि जे 3 उमेदवार आहेत ते तिन्ही पण सत्तेतल्या पक्षातले उमेदवार आहेत. तुम्हाला निवडून आल्यानंतर परत एकत्र मेवा खायचा आहे. आता फक्त कोण निवडून येतोय म्हणून तुम्हाला कोणत्याचं वर्चस्व कमी करायसाठी उभे राहिलेत. नाहीतर तुम्ही पडले तरी तुम्ही परत सत्तेतच येत, कारण तुम्ही सत्तेतल्या पक्षात आहे. परंतु तुम्ही पक्षाची निवड करतानाच अशी केली की जो पक्ष प्रामाणिक आहे त्याच्यावर खूप अन्याय झाला. संपूर्ण राज्यामध्ये पक्ष चोरला, आमदार फोडले, नंतर मुंबई महानगरपालिकेचे सगळे नगरसेवक सुद्धा फोडले. परंतु ते नगरसेवक फोडल्यानंतर जेवढे फोडले त्याच्यापेक्षा 10 जास्त निवडून आले, म्हणजे गेलेले सगळेच पडले. असा हा प्रामाणिक लोकांचा पक्ष आहे. आणि मी या पक्षामध्ये पहिले 30 वर्ष याच पक्षाचं काम केलं. त्याच्यामुळे मी पुन्हा आपली एक म्हणे आपल्याकडे गावरान भाषेत की नवीन ठिकाणी जाण्यापेक्षा परत आपल्या जुन्या घरी आलेलं बरं. म्हणून मी तो निर्णय घेतला. ज्या पक्षात आपण काम करतो किंवा काम केलंय त्या पक्षात आपली नाळ जोडलेली असते, म्हणून मी पुन्हा त्याच पक्षात आलो. तसाही मी राष्ट्रवादीत काही क्रियाशील सदस्य नव्हतोच, फक्त त्या पक्षात काम केलं. स्थानिक पातळीचे काही प्रश्न असतील म्हणून ते काम केलं. परंतु पक्ष कोणताही असू द्या, आपण जर चांगलं काम केलं तर लोक आपल्या पाठीमागे उभे राहतात. पक्ष हा माध्यम आहे, तर माणूस चांगलाच लागतो त्याच्यासाठी. मी तुम्हाला सर्वांना असं आवाहन करतो की येत्या 7 तारखेला मतदान होणार आहे आणि त्या मतदानामध्ये मी स्वतः बाळासाहेब अंकुश डांगे जिल्हा परिषदेसाठी उभा आहे. या कवठे गणामध्ये जयश्रीताई भाऊसाहेब लंगे या पंचायत समितीसाठी उभे आहे आणि टाकल्या याची गणामध्ये पवित्रताई नवनाथ शेलार. आम्ही तिघही पण मशाल या चिन्हावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत तिकिटावर उभे. आम्हाला तिघांना पण तुम्ही मायबाप जनतेने चांगल्या प्रकारचं मतदान करून भरघोस मताने निवडून द्याल अशी आमची अपेक्षा आहे आणि ती तुम्ही पूर्ण कराल ही सुद्धा खात्री. परंतु विषय असा आहे की प्रत्येक गावात गेलं तर रात्री तर कोणीतरी बातमी सोडली म्हणजे विरोधकच सोडतात. मशालीने धनुष्याला पाठिंबा दिला. मशालीने धनुष्याला कधीच पाठिंबा दिलेला अजून ऐकली येणार नाही, कारण ज्याने घर फोडलं त्याच्या मागे जनता परत जात नाही. त्याला आपल्या साध्या भाषेत घरफोड्या म्हणतात. मशाल ही धनुष्याला सुद्धा जाळीन, कडळाला जाळीन आणि कमळाची राख होईल असा माझा सर्व कार्यकर्त्यांचा आमचा विश्वास आहे. आणि कोण काय म्हणतो त्या ऑफिसमध्ये त्याची ताकद कमी, ऑफिसमध्ये त्याची ताकद कमी. कोणाच्याही ताकदीचा कोणी अंदाज घेऊ नये. तुमची कुठं ताकद आहे आणि तुम्हाला किती कुठं काय करायचंय हे आम्हाला सगळं माहिती आहे. परंतु बोलण्यापेक्षा एवढी निवडणूक होऊ द्या, मग कोणाची किती ताकद आहे तुम्हाला दाखवून देऊ. आणि कोणीही कार्यकर्त्यांनी अजिबात घाबरायचं नाही. आपल्या नातेवाईकांना फोन करायची हिंमत कशी काय होती? जर काय तुम्ही त्यांचे प्रपंच चालविता का? काही लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त करता करता काही काहींचे आयुष्य गेली आणि लोकांना सांगता माझ्याशिवाय तुम्हाला कोणी. उदार करणं कुठून पैदा झाला कोणाला माहिती. जास्त बोलायची इच्छा आहे, परंतु निवडणूक आयोगाचा कॅमेरा आपल्या समोर उभा आहे, त्याच्यामुळं जास्त बोलता येत नाही. नाही तर आपल्यावर आयोगाची कारवाई व्हायची. तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्हाला कोणतंही काम असू द्या, निवडून येण्याची तर मला खात्री की तुमच्या सर्वांच्या कष्टामुळं आणि सर्व नातेगोतीतली माणसं असतील, बाहेरच्या गावातले असतील, सर्व जाती धर्माची असतील. मी सर्व जाती धर्मावर प्रेम करणारा माणूस आहे. मी कधी एका जातीवर प्रेम केलं नाही. जातीचा विषय मला घ्यायचाच नाही.
कारण जे जातीचा विषय घेतात ते जातीवादी असल्याशिवाय जातीचा विषय घेत नसते. ज्यांना जातीवादी वागायची सवय असते तेच जातीचा विषय घेतात. मी धर्माचा सुद्धा विषय घेत नाही कधी, कारण माझ्याबरोबर इस्लाम धर्माची सुद्धा लोक आहेत, माझे मित्र बौद्ध धर्माची लोक आहेत, ख्रिश्चन धर्माची लोक आहेत. मी इतर धर्माचा सुद्धा तेवढाच आदर करतो. तर जातीचा विषय घ्यायचे कारण नाही, कारण जाती ह्या फक्त हिंदू धर्मातच आहेत आणि जाती ह्या ज्याच्या त्याच्या फायद्यासाठी. आणि जातीचा जर विषय घ्यायचा म्हणलं तर एकही दुसऱ्या जातीचा, जे जातीवादी बोलतात त्यांच्या जातीचा एकही माणूस या माझ्याबरोबर प्रचारात आला नाही. आणि आमच्या जातीची सगळी माणसं त्यांच्याबरोबर प्रचारात येईल. मग जातीवादी कोण आहे ह्याच्याशी त्यांनी ठरवलं पाहिजे. आणि ते सुद्धा माणसं मला रोज 40-50 फोन करतात प्रत्येक ठिकाणची की आम्ही तुमच्या बरोबर आहे, फक्त आमच्यावर दडपण आहे. म्हणजे त्यांच्यावर एवढं दडपण आहे ते आपण त्यांना एवढी मदत केलेली असताना ते आपल्या सगळं उघडे बोलू सुद्धा शकत नाही, इतकी जातीचं दडपण आहे. आणि ज्यांच्यावर जातीचं दडपण आहे ते दुसऱ्याला जातीवादी म्हणतो. मला कोणत्याही जातीविषयी काय बोलायचं नाही. ज्यांना बोलायचंय त्यांना बोलू द्या. अजून 2 दिवसात काही वावड्या उठतील, याने त्याला पाठिंबा दिला, त्याने याला पाठिंबा दिला, तो एकच मत मागतोय, तो 2च मत मागतोय. तुम्ही अशा अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. हा निवडणुकीचा फंडा असतो दुसऱ्याला नामवंत करण्याचा. तरी त्याच्याविषयी कुणीही पण गैरसमज करून घेऊ नये. कोणी आता निवडणूक आणखी टप्प्यात आली असताना कोणी कोणाला पाठिंबा देत नसतो आणि कोणीही माघार घेत नसतो. या निवडणुकीचं गणित आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या अफवांवर विश्वास न ठेवता, मी सर्व कवटेवासी असतील, संपूर्ण कवटे टाकले अजी गटातील तमाम सर्व मतदार बंधू भगिनी असतील, सर्व जाती धर्माचे, सर्व माझे परिवारातील मित्र परिवार असतील किंवा सर्व बंधू भगिनी असतील, सर्वांना एकच आवाहन करेन. आतापर्यंत जसं मी तुम्हाला सहकार्य केलं, तुम्ही सुद्धा मला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. एकमेकाला सहकार्य केल्याशिवाय कोणाचंच चांगलं होत नाही. मी तुम्हाला जसं सहकार्य केलं, तुम्ही मला जसं सहकार्य केलं, तसं ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा मला सर्वांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करावं. मी तुमच्या सहकार्याच्या परतफेड जरी पूर्ण करू शकलो नाही तर तुमच्या ऋणात राहणं सुद्धा पसंत करेन. त्याच्यामुळं मी सर्व जाती धर्माच्या पंथाच्या सर्व लोकांना एवढंच आवाहन करतो की येत्या 7 तारखेला मशाल समोरचे बटन दाबून मला जिल्हा परिषदेवर तुम्ही पाठवणार त्याची मला खात्री. परंतु मी तुम्हाला पुन्हा आवाहन करतो की ते मशाल चिन्ह समोरचे बटन दाबून आम्हाला 3 उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा अशी विनंती करून या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र, जय शिवसेना, रामकृष्ण हरी.